Hello students, I am Shahid Thomre sir from Sholapur. Welcome to my YouTube channel. Today I am going to present very important grammar topic, frame. WH questions. Frame WH questions. Students, in my previous videos, I have covered verbal questions or yes no type questions. In this video, I am going to present WH type question. WH type question. वर्बल क्वेश्चन मध्ये आपण हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापदाने सुरू होणारा प्रश्न. In this video, I am going to talk with you how to frame WH type questions. WH question कसा फ्रेम करायचा हे आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. वॉच दिस व्हिडिओ टिल द एंड. एंड पर्यंत व्हिडिओ पहा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राइब यूट्यूब चॅनल. लाईक अँड शेअर. चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, प्रेस बेल आयकॉन. सो स्टुडंट्स, लेट अस स्टार्ट framing WH questions. Students, WH type questions begins with WH question word. ज्या प्रश्नाची सुरुवात WH questions word ने होते त्याला आपण WH type questions असे म्हणतो. हाऊ पण आपण WH मध्येच घेतो. ज्या क्वेश्चनचं आन्सर आपण पूर्ण वाक्यात देतो त्याला आपण WH टाइप क्वेश्चन म्हणतो. ज्या क्वेश्चनचं आन्सर आपण येस ऑर नो यामध्ये देतो त्याला आपण येस नो टाइप क्वेश्चन असं म्हणतो. नाउ फर्स्ट ऑफ ऑल स्टार्ट फ्रेमिंग WH टाइप क्वेश्चन्स. पहिल्यांदा आपण जी रचना बघ, रचना कंस्ट्रक्शन. कंस्ट्रक्शन ऑफ WH टाइप क्वेश्चन. रचना कशा पद्धतीची पाहूया सुरुवातीला. What is the construction? Students, रचना पहा. First of all, WH word, WH question word हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्लस आहे हेल्पिंग वर्ब. आपल्या हेल्पिंग वर्ब सेंटेन्स मधलं घ्यायचं आहे. हेल्पिंग वर्ब नसेल तर त्याला आपण डू और डज और डिड, डू डज और डिड आपल्याला घ्यायचं आहे. इथं डू और डज और डिड आपल्याला घ्यायचं आहे. तिथं डू डज और डिड. हेल्पिंग वर्ब नंतर सगळ्यात महत्वाचा आहे सेंटेन्सचा सब्जेक्ट. हे आपल्याला घ्यायचं आहे. नंतर आहे मेन वर्ब. मेन वर्ब लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर प्लस जे आहे प्लस. आफ्टर दॅट रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स. रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स वी हॅव टू टेक. And at the end question mark. So students, what is the construction of framing WH type question? पहिल्यांदा आपण WH क्वेश्चन वर्ड घ्यायचा आहे
after the helping verb. If helping verb is not in the sentence, जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नसेल तर अकॉर्डिंग टू द फॉर्म ऑफ द मेन वर्ब डू और डज और डीड घ्यायचा आहे. नंतर सब्जेक्ट घ्या, नंतर मेन वर्ब घ्या, रिमेनिंग पार्ट ऑफ सेंटेन्स अँड ॲट द एंड क्वेश्चन मार्क. सो दिस इज द construction of WH type question. हे त्याचं कन्स्ट्रक्शन आहे. आता आपण WH वर्ड आणि त्याचे एक्झाम्पल्स आपण पाहूया. पहिल्यांदा घेतोय मी क्वेश्चन बिगिन्स विथ वेअर. वेअर ने सुरुवात आपल्याला क्वेश्चनची करायची असेल. वेअर वेअर हे आपण कधी यूज करतो? इफ the place is mentioned there. जर एखाद्या ठिकाण त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारायचा असेल, यू बिगिन विथ वेअर. आपण वेअर ने सुरुवात करतो. एक्झाम्पल आपण याचं पाहूया. ही हॅज completed his education. He has completed his education in Pune. Now students, in this sentence underlined part is given in Pune. तुम्हाला एक्झाम मध्ये असंही विचारतात, अंडरलाइन पार्ट न देता WH वर्ड देतात. बिगिन युअर क्वेश्चन विथ द क्वेश्चन वर्ड गिवन इन द ब्रॅकेट. ब्रॅकेट मध्ये दिलेल्या क्वेश्चन वर्डने आपण क्वेश्चनची सुरुवात करा. किंवा ब्रॅकेट मध्ये क्वेश्चन वर्ड दिला नसेल तर त्या सेंटेन्सला अंडरलाइन पार्ट, त्या एखाद्या त्या सेंटेन्स मध्ये अंडरलाइन पार्ट देऊन फ्रेम WH क्वेश्चन असं म्हणतात. फ्रेम WH क्वेश्चन. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन्ड पार्ट ॲज अन आन्सर. अंडरलाइन पार्ट जर आपलं आन्सर असेल तर आपला क्वेश्चन सेंटेन्सला काय असेल? सो स्टुडंट्स, अंडरलाइन पार्ट इन पुणे इट मेन्शन्स प्लेस. मग आपण प्लेस सुरुवात करतो वेअरने. त्यानंतर रिमेनिंग पार्ट आहे ही हॅज कम्प्लिटेड हिज एज्युकेशन. या सेंटेन्स हेल्पिंग वर्ब आहे तसं घ्यायचं आहे हॅज. हेल्पिंग वर्ब नंतर अकॉर्डिंग टू द कन्स्ट्रक्शन ऑफ द WH टाइप क्वेश्चन सब्जेक्ट घ्यायचा आहे. सब्जेक्ट आहे ही. हेल्पिंग वर्ब असल्यामुळे मेन वर्ब मध्ये काही चेंज करायचं नाही. मेन वर्ब आहे कम्प्लिटेड. रिमेनिंग पार्ट आहे हिज एज्युकेशन. आणि लास्टला क्वेश्चन मार्क. अंडरलाइन पार्ट हे आन्सर आहे. तर आपल्या सेंटेन्सला क्वेश्चन काय असेल? वेअर हॅज ही कम्प्लिटेड हिज एज्युकेशन? आन्सर आहे in Pune. So frame WH question to get underlined part as an answer. Students, next question word when. समजा when ने सुरुवात असेल करायची असेल तर आपण त्याचे एक्झाम्पल पाहूया. when we begin the question when. आपण when ने सुरुवात कधी करतो? टाइम मेन्शन केला असेल तर, एखादी ऍक्शन केव्हा घडली हे सांगितलं असेल तर अशा वेळेस आपण when ने सुरुवात करतो. त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. He has passed, or I can say like this also. He passed his MA. He passed his MA in 2006. Underlined part in 2006. So here time is mentioned. So our question will begins with when. Frame WH question to get underlined part as an answer.
आपण व्हेन सुरुवात केलेली आहे. व्हेन नंतर आपल्या सेंटेन्स मधलं ही पास्ट हिज MA याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब नाही. सो सी द मेन वर्ब. आपण इथं मेन वर्ब पाहायचा आहे, पास्ट आहे. सो मेन वर्ब इज गिवन इन पास्ट टेन्स. सो मेन वर्ब पास्ट टेन्स असल्यामुळे आपल्याला डिड घ्यावं लागेल. व्हेन डिड सब्जेक्ट ही. डिड यूज केल्यानंतर जे मेन वर्ब आहे त्याला प्रेझेंट मध्ये घ्यायचं आहे पास. व्हेन डिड ही पास. रिमेनिंग पार्ट आहे हिज MA आणि लास्टला क्वेश्चन मार्क. आन्सर आहे इन 2006. सो व्हेन डिड ही पास हिज MA. Answer in 2006. So students, if underline part mentions or refers indicates time, तर आपण when न स्टार्ट करायचं आहे. नंबर 3 why. why ने पण आपण WH क्वेश्चन फ्रेम करतोय. why ने आपण सुरुवात कधी करणार आहे? रिझन, कारण सांगितलं असेल तर, कारण दर्शवित असेल, इफ द अंडरलाइन पार्ट इंडिकेट्स रिझन, WH word will be why. Now see the example of this. आज आपण एक्झाम्पल पाहूया. एक्झाम्पल, Rahul is disappointed. Rahul is disappointed because he was not feeling well. He was not feeling well. So underline part जो आहे तो दिलेला आहे because he was not feeling well. So because he was not feeling well mentions reason. It refers reason. So our question will begin with why. इथं आपण why ने सुरुवात करायची आहे. why नंतर he is disappointed, त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब आहे is. सब्जेक्ट आहे ही. इज हेल्पिंग वर्ब असेल तर मेन वर्ब मध्ये काय चेंज करायचं नाही. वाय इज ही डिसअपॉइंटेड. आन्सर आहे बिकॉज ही वॉज नॉट फीलिंग वेल. नेक्स्ट WH word will be what. आपला व्हॉट ने सुरुवात करायची आहे WH क्वेश्चनची. इफ अंडरलाइन पार्ट इंडिकेट्स और रेफर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टला अंडरलाइन असेल, नाम किंवा वस्तू अधिक माहिती देत असेल, अशा वेळेस आपण व्हॉट ने सुरुवात करतो. त्याचं एक्झाम्पल आपण पाहूया. ही told many stories. He told many stories. Underline part आहे many stories. Many stories indicates refers object. So our WH question begins with what. What नंतर he told मध्ये हेल्पिंग वर्ब नाही, बट टोल्ड हे जे आहे ते पास्ट टेन्स मध्ये आहे. इथं आपण डिड घ्यायचा आहे. सब्जेक्ट ही. डिड यूज केल्यामुळे मेन वर्ब जे आहे टोल्ड ते टेल घ्यावं लागेल. व्हॉट डिड ही टेल. युअर आन्सर विल बी मेनी स्टोरीज. देन नेक्स्ट आवर क्वेश्चन बिगिन्स विथ, पुढचा आपला क्वेश्चन आहे हू ने आपण स्टार्ट करूया.
हू ने आपण सुरुवात करणार आहे क्वेश्चनची. आता हू ने स्टार्ट आपण करणार आहे. हू ने स्टार्ट कधी करायचं? पर्सन, नेम ऑफ द पर्सन, अंडरलाईन पार्ट असेल, व्यक्तिवाचक नाम असेल, पर्सनल प्रोनाउन समजा असतील, तर त्यावेळेस आपण हू ने स्टार्ट करतो. एक्झाम्पल आहे लेनिन started great revolution. लेनिन started great revolution. अंडरलाइन पार्ट आहे लेनिन. नेम ऑफ द पर्सन, नेम ऑफ द पर्सनला अंडरलाइन आहे म्हणजे युअर क्वेश्चन विल बिगिन्स विथ हू. हू नंतर इथं डायरेक्ट डू डज डिड काय घ्यायचं, डायरेक्ट आपण आन्सर लिहायचा आहे. पण सेंटेन्स, रिमेनिंग सेंटेन्स कंप्लीट करायचा आहे. हू स्टार्टेड ग्रेट रिव्होल्यूशन. हू स्टार्टेड ग्रेट रिव्होल्यूशन क्वेश्चन मार्क. आन्सर विल बी लेनिन. हूच्या सेंटेन्स मध्ये हेल्पिंग वर्ब असेल तर घ्यायचं, नसेल तर सेंटेन्स आहे तसं लिहायचं. हूचा आपण अजून एक सेंटेन्स घेऊया. द प्रेसिडेंट, the president will address both the meetings or both the houses jointly. दोन्ही सभागृहांना उद्देशून प्रेसिडेंट भाषण देतील. इथं अंडरलाइन पार्ट जो आहे तो आहे द प्रेसिडेंट. त्याच्यामुळं इथं आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन हू ने स्टार्ट करावं लागेल. हेल्पिंग वर्ब आहे पुढं हू विल ऍड्रेस बोथ द हाऊसेस जॉइंटली क्वेश्चन मार्क. आन्सर आहे द प्रेसिडेंट. त्यानंतर आपल्याला डब्ल्यूएच क्वेश्चन सुरू करायचा आहे. हुम, हुम ने आपल्याला स्टार्ट करायचा आहे. हुम ने स्टार्ट कधी करणार आहे? जर समजा पजेसिव्ह ऑब्जेक्ट, समजा एखाद्या ऑब्जेक्टला अंडरलाईन केलं समजा असेल, इट इज इनडायरेक्ट ऑब्जेक्ट, कोणाला, हुम म्हणजे कोणाला, असं समजा अंडरलाईन पार्ट असेल तर आपण हुम ने क्वेश्चन स्टार्ट करणार आहे. विभक्ती असेल तर आपण हुम ने स्टार्ट करणार आहे. त्याचं क्वेश्चन आहे सेम. आपण सेंटेन्स घेऊया. द प्रेसिडेंट will address both the houses jointly. तब both the houses कोणाला, दोन्ही सभागृहांना, both the houses अशा ठिकाणी अंडरलाइन पार्ट आहे. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर. अंडरलाइन पार्ट आन्सर पाहिजे तर क्वेश्चन फ्रेम करा. बोथ द हाऊसेस दोन्ही सभा, कोणाला म्हणजे हुम न स्टार्ट करायचं आहे. हुम नंतर हेल्पिंग वर्ब आहे विल. अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन सब्जेक्ट आहे द प्रेसिडेंट. प्रेसिडेंट हुम विल द प्रेसिडेंट. मेन वर्ब आहे ऍड्रेस.
रिमेनिंग पार्ट आहे जॉईंटली क्वेश्चन मार्क. Whom will the president address jointly? Answer आहे both the houses. Students, next number 7. नंबर 7 ला आपण घेणार आहे whose. whose कोणाचे पजेसिव्ह प्रोनाउन, चाचीचे पजेसिव्ह म्हणजे षष्टी विभक्ती मालकी दाखवणारा असं समजा त्या वाक्यातला अंडरलाईन पार्ट असेल तर आपण तो क्वेश्चनची सुरुवात आपण हुजने करणार आहोत. नाव टेक द एक्झाम्पल. His parents were happy. इथं अंडरलाईन पार्ट आहे हिज. आपला आन्सर असं असणार आहे त्याचे कोणाचे म्हणजे हुज काय पॅरेंट्स. हुज पॅरेंट्स वेर हॅप्पी. आन्सर आहे हिज पॅरेंट्स. किंवा अजून एक एक्झाम्पल आपण घेऊया. This is Ram's bag. This is Ram's bag. अंडरलाईन पार्ट आहे राम्स. कोणाचे राम्स म्हणजे हुज बॅग. हेल्पिंग वर्ब आहे इज. सब्जेक्ट आहे धिस. हुज बॅग इज धिस क्वेश्चन मार्क. हुज बॅग इज धिस क्वेश्चन मार्क. म्हणजे स्टुडंट्स अंडरलाईन पार्ट वरून आपल्याला या ठिकाणी WH वर्ड निवडायचा आहे. हुज बॅग नंतर हेल्पिंग वर्ब आहे इज, सब्जेक्ट आहे धिस आणि लास्टला क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. आपण सुरुवात करूया. नेक्स्ट आपण WH वर्डचे आहे विच. विच ने स्टार्ट करणार आहे WH क्वेश्चन. आता विच ने आपण स्टार्ट कधी करणार आहे. आपण विच ने स्टार्ट कधी करणार आहे जर थिंग्स वस्तू याला समजा अंडरलाईन केलं असेल. थिंग्स वस्तूला अंडरलाईन केलं असेल निवड किंवा पसंत किंवा पर्याय अशा स्वरूपात असेल तर आपण विच ने स्टार्ट करणार आहोत. त्याचा आपण क्वेश्चन घेऊया. द फेवरेट गेम among the students is cricket. आणि इथं क्रिकेटला अंडरलाईन केलेला आहे म्हणजे मुलांमध्ये आवडता खेळ क्रिकेट आहे. कोणता म्हणजे क्रिकेट. इथं आपला क्वेश्चन फॉर्म करायचा आहे कोणता म्हणजे विच. पहिल्यांदा आपण WH वर्ड सिलेक्ट करायचा आहे. विच नंतर हेल्पिंग वर्ब आहे इज, सब्जेक्ट आहे द फेवरेट गेम. आणि रिमेनिंग पार्ट आहे अमॉंग द स्टुडंट्स. लास्टला क्वेश्चन मार्क. विच WH वर्ड नंतर हेल्पिंग वर्ब सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि मग रिमेनिंग पार्ट अमंग द स्टुडंट्स घेतला आपण आणि लास्टला क्वेश्चन मार्क द्यायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा आपला महत्वाचा जो WH वर्ड आहे तो आपण घेणार आहोत. तो म्हणजे हाऊ. हाऊ न पण आपण क्वेश्चनची सुरुवात करतोय.
नंबर 8. हाऊ म्हणजे कसा, मॅनर पद्धत, रीत, रिवाज. मॅनर समजा अंडरलाईन पार्ट वर्ड मॅनर सांगत असेल, रीत किंवा पद्धत घटना कशी घडली हे सांगत असेल, आपण क्वेश्चन हाऊ ने स्टार्ट करतोय. सी द एक्झाम्पल ऑफ दॅट. आपण जे एक्झाम्पल त्याचं पाहूया. ही ड्राइव्स द कार. ही ड्राइव्स द कार स्लोली. अंडरलाइन पार्ट आहे स्लोली. ही ड्राइव्स द कार स्लोली. कसे, पद्धत, कार ड्राईव्हची रीत काय, पद्धत, स्लोली. म्हणजे युअर क्वेश्चन विल बिगिन विथ हाऊ. हाऊ नंतर ही ड्राइव्स द कार इन दिस सेंटेन्स देर इज नो हेल्पिंग वर्ब. सी द मेन वर्ब ड्राइव्स. यस लागला आहे त्या ठिकाणी, आपण या ठिकाणी हेल्पिंग वर्ब डज घ्यायचा आहे. सब्जेक्ट आहे ही. मग डज यूज केल्यामुळे मेन वर्बचं एस एस आय एस सफिक्स काढून टाकायचा, ड्राइव्ह. हाऊ डज ही ड्राइव्ह. रिमेनिंग पार्ट आहे द कार. रिमेनिंग पार्ट आहे द कार. अँड लास्ट क्वेश्चन मार्क यायला पाहिजे. स्टुडंट्स, सो दीज आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन वर्ड्स. याची आपण नेहमी यांनी सुरुवात. त्यानंतर पुढचं आहे हाऊ मेनी आणि हाऊ मच एक आहे. हाऊ मेनी, हाऊ मच याने पण आपण क्वेश्चनची सुरुवात करतोय. हाऊ मेनी, हाऊ मच कधी यूज करायचं, जर समजा अंडरलाईन पार्ट संख्येत मोजता येत असेल, म्हणजे काउंटेबल, आणि काउंटेबल असेल तर हाऊ मेनी, आणि अनकाउंटेबल समजा अनकाउंटेबल समजा असेल, अनकाउंटेबल समजा त्या ठिकाणी असेल तर आपण काय करायचं आहे, हाऊ मच लिहायचं आहे. हाऊ मेनी, हाऊ मच. काउंटेबल असेल तर हाऊ मेनी, अनकाउंटेबल असेल तर हाऊ मच. त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. पहिल्यांदा आपण हाऊ मेनीचं एक्झाम्पल पाहूया. सी द एक्झाम्पल ऑफ हाऊ मेनी. There are 100 students in the class. There are 100 students in the class. And underline part आहे 100. 100 ला अंडरलाइन पार्ट आहे, संख्या आहे. स्टुडंट्स कॅन बी काउंट. विद्यार्थी मोजता येतात. So students can be counted. That's why WH question begins with how many. How many नंतर काय, how many students. हेल्पिंग वर्ब आहे आर. सब्जेक्ट आहे देअर. रिमेनिंग पार्ट इन द क्लास. इन द क्लास क्वेश्चन मार्क. हाऊ मेनी नंतर आपण कॉमन नाउन घ्या, कोणता आहे ते, आपण जे काय मोजणार आहोत ते स्टुडंट्स. नंतर हेल्पिंग वर्ब आर, सब्जेक्ट देअर, रिमेनिंग पार्ट इन द क्लास. लास्टला आपण क्वेश्चन मार्क त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर हाऊ मच आपण सुरुवात करणार आहे. त्याचं आपण एक्झाम्पल पाहूया. हाऊ मच. There is 500 liter water
in the tank. There is 500 liter water in the tank. Underline part आहे 500 liter. So पाणी हे जे आहे हे संख्येत मोजता येत नाही. That's why question begins with how much. How much? How much काय? Water. Helping verb आहे is. Subject there. Remaining part in the tank. Last line question mark. How much water is there in the tank? Answer आहे 500 liter. So students, in this video I have covered just concept. WH question word, त्याचं मीनिंग काय, इंडिकेशन काय आहे आणि कन्स्ट्रक्शन, एक्झाम्पल, अंडरलाईन पार्ट देऊन आपल्याला रिमेनिंग म्हणजे एखाद्या सेंटेन्स मध्ये अंडरलाईन पार्ट देतात आणि त्याच्यावरून आपला WH क्वेश्चन तयार करायचा असतो. So in this video I have covered this concept in a very easy, simple language. I hope that you will understand clearly. So thank you for watching this video. Subscribe, like and share. Thank you so much.